अमावास्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काय टाकावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर अमावस्या म्हटलं की पितरांची सेवा करण्याचा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्याचा हा दिवस असतो. तर अमावस्येच्या दिवशी आपण बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्यासुद्धा आपण पाळायला हव्यात. उपाय करत असताना, सेवा करत असताना इतरही गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्या काय आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. तर पहा, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, हे विशेष असे दिवस असतात. ह्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने सेवा उपासना करतात त्याचं तर अतिशय जास्तीचं पुण्यफळ मिळतच असतं. पण ह्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये तुम्ही अनुभव घेतला सुद्धा असेल की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल तर आपल्या घरात अगदी क्षुल्लक कारणांवरून भांडणं होतात, वादविवाद होतात. अतिशय म्हणजे कारण नसतानाही घरातल्या व्यक्तींची चिडचिड होत असते आणि त्यावरून लहान गोष्टींवरून मोठमोठे भांडणं होत असतात. त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी घडत असतात. म्हणूनच आपण अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमा असेल तेव्हासुद्धा आपण ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला हवी. तर ह्याच दिवशी ब्लॅक मॅजिक किंवा करणी वगैरे असे प्रकारसुद्धा केले जातात. म्हणून आपण स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणूनच सेवा उपासना करत असताना ह्या गोष्टीसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये अमावस्येच्या दिवशी आपण काय टाकायला हवं. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही अमावस्या असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठावं. अगदी लवकरच उठणं शक्य नसेल पण सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र जरूर टाकावं. कारण गोमूत्र जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्यामुळे जर आपल्यावर काही जादूटोणा झालेला असेल, ब्लॅक मॅजिक असेल केलेलं कोणी, किंवा जर बाहेरची बाधा असेल, नकारात्मक शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल तर ह्यासुद्धा दूर होण्यास मदत होते. म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकणं खूप जास्त गरजेचं असतं. जसे मी आधीच सांगितलं की बाहेरची जी काही बाधा असेल, नकारात्मक शक्तीसुद्धा निघून जाते आणि जर समजा कोणी काही केलेलं असेल तर ते सुद्धा दूर होतं. नजर दोष झाला असेल, बऱ्याच वेळेला अगदी थोडं कुठे बाहेर फिरून आलं की त्याच्यानंतर दृष्ट लागत असते. तर जो काही दृष्टीदोष असेल किंवा जो नजर दोष होत असेल, नजर बाधा होत असेल, ते सुद्धा निघून जाते. म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकावं. त्यानंतर की अंघोळीच्या पाण्यामध्ये जाड मीठ असतं ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात. त्यामुळे काय होतं तर आपल्या सभोवती जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती सुद्धा निघून जाते आणि आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होत नाही. जाड मीठ हे आपल्यातील नकारात्मक शक्ती शोषून घेते. त्याचबरोबर जर नजर दोष असेल किंवा म्हणजे तुम्हाला दृष्ट लागली असेल किंवा खूप असं वेगळ्या प्रकारचं अस्वस्थ वाटत असेल, ते सुद्धा त्यामुळे कमी होतं. म्हणूनच नमक, जे काही जाड मीठ असतं ते आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावं. जे खडा मीठ असतं ते जर मिळालं तर अतिउत्तम. ते नसेल तर आपण जे काही जेवणामध्ये, स्वयंपाकात वापरतो ते जरी असलं तरीही हरकत नाही. पण अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी दररोज तुम्ही हे करू शकतात. त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर राहते आणि आपल्याला अगदी छान हलकं वाटत असतं आणि म्हणूनच तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जाड मीठसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर की अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा जे गुलाबजल मिळतं ते टाकून सुद्धा स्नान करावं. त्याचं महत्त्व काय आहे तर जेव्हा आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकतो किंवा गुलाबजल नसेल तर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घेऊ शकतात, पाकळ्या नसतील तर गुलाबजलसुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे ते सुगंधित तर होतच असतं पण आपल्या सभोवती एक पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होण्यास मदत होते. म्हणजेच काय की जर आपला ऑरा एकदम स्ट्रॉंग असेल तर नकारात्मक गोष्टींचा, वाईट गोष्टींचा, बाहेरच्या बाधेचा आपल्यावर त्रास किंवा आपल्यावर त्या गोष्टीचा परिणाम होत नाही. म्हणून आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या जरूर टाकाव्या. त्यामुळे आपला ऑरा पॉझिटिव्ह होण्यास मदत होत असते. त्यानंतर की अंघोळीच्या पाण्यामध्ये अजून आपण काय टाकू शकतो तर पहा, जे आपल्याकडे दालचिनी असते तर दालचिनीचं पावडरसुद्धा मिळतं. दालचिनीचं पावडर आणून ठेवायचं आणि ते बाथरूममध्ये एखाद्या डब्बीत वगैरे भरून ठेवायचं की तुम्हाला ते प्रत्येक अमावस्येला सुद्धा ते कामात येईल. किंवा दररोजसुद्धा तुम्ही दालचिनीचं पावडर अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याच्याने स्नान करावं. त्यामुळे काय होतं,
त्याला सिनेमन पावडरसुद्धा म्हटलं जातं. तर दालचिनीच्या पावडर अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. तर आता अंघोळीचा आणि आर्थिक परिस्थितीचा काय संबंध? तर पहा, जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तर पैसा मिळतच नाही, पण जे काही आपल्याला आर्थिक म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या संधी आपल्याला प्राप्त होत असतात किंवा जे काही आपण काम करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नसेल, तर जे काही अडचणी असतात, जे काही अडथळे असतात, आर्थिक म्हणजे जी मिळकत असते किंवा पैसा प्राप्त करण्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या दूर होण्यास मदत होत असते. म्हणूनच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दालचिनी जरूर टाकावी. दालचिनीचं पावडर आणावं किंवा ती तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून रोज अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. दररोज शक्य नसेल तर अमावस्येच्या दिवशी जरूर करावं. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते. आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्तीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतात. म्हणून तुम्ही हे जरूर करावं. त्यानंतर की अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही गंगाजल टाकलं तर पवित्र तीर्थक्षेत्री जेव्हा जातो आणि तिथे स्नान केल्याचं जे पुण्यफळ मिळतं ते आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात फक्त गंगाजल असेल, यमुना जल असेल किंवा नर्मदा मैयाचं जल असेल तर ते पवित्र नद्यांचं तीर्थजल आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. पूर्वसंचित पापकर्म नष्ट होण्यास मदत होत असते. म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल वगैरे टाकून जरूर स्नान करायला हवं. आता याच्यात मी जे काही सांगितलेलं आहे यातलं तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही जरूर वापर करा आणि प्रत्येक दिवशी केलं तर अतिउत्तम. नसेल शक्य तर अमावस्या आणि पौर्णिमेला सुद्धा तुम्ही यातलं जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते सर्व तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकावं आणि यातली एखादी वस्तू असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा वापर जरूर करावा. याचे खूप जास्त चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे घरात जर वादविवाद होत असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते. घरातील नकारात्मक शक्तीसुद्धा त्यामुळे कमी होते. घरातील प्रत्येक व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे जरूर टाकावं. लहान मुलं असतील, ते चिडचिड करत असतील, त्यांना दृष्ट लागत असेल वारंवार किंवा सांगितलेलं ते ऐकत नसतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आता सांगितलेल्या वस्तूंपैकी तुमच्याकडे जे असेल ते टाकून जरूर त्यांना स्नान घाला. आणि स्नान करत असताना तुम्ही कोणत्याही पवित्र मंत्राचा किंवा नर्मदा अष्टक तुम्ही बोलू शकतात किंवा गंगा मैयाचं जे काही मंत्र आहे तो तुम्ही बोलू शकता. स्नान करतानाचा गंगे जमुने चैव गोदावरी हा मंत्र तुम्ही बोलू शकतात किंवा नर्मदे हर असं बोलतही तुम्ही किंवा हर हर गंगे म्हणत तुम्ही स्नान जरूर करावं. स्नान करताना आपण इतर दुसरं काहीही बोलायचं नसतं किंवा विचारही करायचे नसतात. ह्या वेळेला स्नान करताना आपण गंगा मैयाचं जे स्नान करतानाचा जो मंत्र आहे त्याचा उच्चार करावा. मंत्र येत नसेल तर हर हर गंगे म्हणत स्नान करावं. त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. हे अतिशय लहान सहान गोष्टी आहेत पण खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकून सुद्धा स्नान करावं. त्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. गाईचं दूध असेल तर अतिउत्तम, गाईचं नसेल तर म्हशीचं असलं तरी हरकत नाही, पण शक्यतोवर ते कच्चं दूध असावं, म्हणजे गरम न केलेलं असावं. तर ते दूध टाकून जर तुम्ही स्नान केलं त्यामुळे सुद्धा आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत असतं. त्याचबरोबर जे काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते आणि भगवंताची आपल्यावर कृपा राहत असते. म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर ह्या पद्धतीने कच्चं दूधसुद्धा टाकू शकतात. आणि जेव्हा आपण केसांवरून स्नान करत असतो तर कोणत्याही दिवशी आपण जर वार वगैरे न बघता अगदीच प्रत्येक वेळेला जेव्हा वाटलं तेव्हा जर आपण केस धुत असतील तर केस धुण्याचे सुद्धा नियम असतात आणि ठराविक दिवशी महिलांनी केस धुवायचे नसतात. पण जेव्हा अचानक काही अशा अडचणी असतील किंवा केस धुण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा वेळेला किंवा मासिक धर्म असेल आणि अशा वेळेला तुम्हाला कोणत्याही वार असेल आणि तेव्हा जर डोक्यावरून स्नान करावं लागत असेल म्हणजे केस धुवावे लागत असतील तर महिलांनी सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये जर कच्चं दूध टाकून केसांवरून अंघोळ केली तर जे काही दोष असतात ठराविक वार आणि तिथीला महिलांनी केस धुवू नये हे जे काही असतं तर तो दोष लागत नाही. म्हणूनच तुम्ही जर अंघोळीच्या पाण्यात सुद्धा जे काही दूध आहे तर दूध टाकून जरूर स्नान करावं. त्यामुळे इतर दोष आपल्याला लागत नाही. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.